हिरो बनायचं ठरवलंय तर गॉगल तर घालायला पाहिजे. ओके ना? त्या दिवशी मी टीव्हीवर पिक्चर लावला आणि माझे वडील साईडला येऊन बसले आणि म्हणलेले, अरे काय नाही ते एंडला ना. म्हणलं थांबा एक सेकंड, तुम्ही जर मला स्टोरी सांगितली तर मला पिक्चर बघायची मजा येणार नाही. ते म्हणले ठीक आहे. पण असंच जर आपण विचार केला, आपली लाईफची स्टोरी जाणून घ्यायला आपल्याला किती उत्सुकता असते आणि आपण किती ज्योतिषांना पत्रिका वगैरे दाखवतो. का असं करतो? म्हणजे लाईफची जी स्टोरी जर आपल्याला कळाली तर त्याची मजा काय राहणार आहे? मे बी वी हॅव दॅट फिअर ऑफ अननोन. म्हणून आपण विचारतो, अरे पुढे काय होणार माझ्या लाईफमध्ये. पण इफ यू लुक एट इट, जर लाईफची मजा घ्यायची असेल जसं आपण पिक्चरची मजा घेतो, कारण की आपली पण एक लाईफ एक स्टोरी आहे, तर मे बी थोडा सस्पेन्स राहू द्या. जसं पिक्चरच्या स्टोरीजमध्ये अप्स अँड डाऊन्स असतात. इमॅजिन कोणत्या तरी एका पिक्चरमध्ये सगळं चांगलंच चालू आहे, काय वाईट होतच नाहीये, म्हणजे सगळं पीसफुल आहे, सगळं छान आहे, काय ट्रॅजेडी नाही, काय युटर्न नाही, काय प्रॉब्लेम्स नाही. तर असे लिनियर पिक्चर्स आपण बघायला जाऊ का, ज्याच्यात अप्स अँड डाऊन्स असतील लाईफमध्ये, त्या हिरोच्या लाईफमध्ये किंवा त्या स्टोरीमध्ये? तर आपण ऍक्च्युली पिक्चर बघायला जाऊ, कारण की त्याच्यात इंटरेस्ट डेव्हलप होतो. आणि तसंच आपल्या लाईफमध्ये पण जर सगळंच चांगलं असेल आणि अप्स अँड डाऊन्स नसेल तर लाईफ जगायची मजाच राहत नाही. तर जेवढे अप्स इम्पॉर्टंट आहेत, मे बी कधी कधी डाऊन्स पण एक्सेप्ट आणि एम्ब्रेस करायला आपण शिकायला पाहिजे. आय डोंट नो तुम्हाला कशा मोटिवेशन स्टोरीज आवडतात, पण मला त्या स्टोरीज आवडतात ज्याच्यात तो हिरो आहे ना, तो लिटरली रॉक बॉटमवर आहे लाईफच्या खूप घाण फेजमध्ये, आणि त्याच्यातून तो बाहेर पडून तो ग्रेटनेस अचीव करतो. मला तशा मोटिवेशन स्टोरीज आवडतात. जो ऑलरेडी भारी आहे आणि मग तो अजून भारी होतो, अशा मोटिवेशन स्टोरीज मला तर नाही आवडत. आय डोंट नो तुमचं काय ओपिनियन याच्याबद्दल. इमॅजिन करा तुमची लाईफ डॉक्युमेंट होती अख्खी, त्याची डॉक्युमेंटरी बनते आणि तुमच्याबरोबर सतत कॅमेरा आणि क्रू चाललाय तुमच्या राईट टीन एज पासून तुम्ही मरूपर्यंत. तर तुम्हाला तुमच्या लाईफची स्टोरी कशी हवी, कसं तुम्ही राहाल, रादर कशी तुम्ही ऍक्टिंग कराल. तुम्हीच तुमचा हिरो बनू शकतात आणि हिरो बनण्यासाठी तुम्हाला तुमचे फिअर्स फेस करायला लागतील, तुमचे कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन तुम्हाला गोष्टी करायला लागतील. तर तुमच्या लाईफमध्ये हिरो तुम्हीच आहात आणि तुम्हालाच व्हायला लागेल, कारण तुम्हाला दुसरं कोण वाचवायला येणार नाही. तसं पिक्चरमध्ये हिरो दुसऱ्यांना वाचवतो, हिरोला वाचवायला कोणी येत. बाहेर कुठेतरी हिरो शोधण्यापेक्षा स्वतःच हिरो शोधा ना. आणि जेव्हा तुम्ही स्वतःचा हिरो बनायला लागता ना, तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही दुसऱ्यांसाठी पण हिरो बनतात. दॅट इज द ब्युटी ऑफ लाईफ. तुमचा जन्म तुम्ही डिसाईड नाही करू शकत, तुमचं टाइम ऑफ डेथ किंवा तुम्ही कसे मराल ते तुम्ही डिसाईड नाही करू शकत. तर असं आपल्याला का वाटतं की त्या फर्स्ट पॉईंट पासून ते लास्ट पॉईंट पर्यंत आपल्या लाईफमध्ये मध्ये काय जे होतं ते आपण डिक्टेट करू शकतो किंवा आपल्या म्हणण्याप्रमाणे ते व्हायला पाहिजे. लाईफ आपल्या म्हणण्याप्रमाणे नाही होत, पण आपण सिच्युएशन्सला कसे रिॲक्ट करतो, रिस्पॉन्ड करतो ते आपल्या हातात आहे. तर आपल्याला हिरो सारखं रिस्पॉन्ड करायचंय का फेल्युअर आणि गिव्हअप केलेल्या माणसासारखं रिस्पॉन्ड करायचंय? कारण की गिव्हअप केलेला माणूस कधीच हिरो होत नाही आणि ना अशा हिरोला तुम्हाला बघायला आवडेल. तर तुम्हाला स्वतःला तुम्ही जे काय इमॅजिन करता त्याच्यासारखं वागा आणि मे बी जगायला शिका. रिअल लाईफ हिरो किंवा पिक्चरचा हिरो दुसऱ्यांचा वाईट विचार करतो का, किंवा त्याला दुसऱ्यांबद्दल जेलसी होती का? तर नाही होत. इनफॅक्ट हिरोवर बाकीचे लोक जेलस होतात. तर लक्षात ठेवा, इफ अदर्स आर गेटिंग जेलस ऑन अबाउट यू, तर तुम्ही करेक्ट ट्रॅकवर चालला. हिरो सतत दुसऱ्यांचं चांगलं करतो किंवा ऍटलिस्ट तो दुसऱ्यांचा चांगला विचार करतो. हिरो बना आणि लाईफच्या ज्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये तुम्ही असाल त्या सिच्युएशनला स्टेप अप करा, कारण की रिअल हिरो सिच्युएशन मध्ये स्टेप अप. जशा सगळ्या पिक्चरच्या स्टोरीज वेगळ्या असतात, सगळे हिरोज वेगळे असतात, काही रोमॅन्टिक असतात, काही फॅमिली मॅन असतात, काही ऍक्शन हिरोज असतात, तसंच आपण पण युनिक आहोत, आपण पण वेगळे आहोत, आपण सगळे ऑसम आहोत. तर त्याचप्रमाणे आपल्या युनिकनेस, आपल्या ऑसमनेसचा उपयोग करून आपण स्वतः ते रिअलाइज करून आपण आपला हिरो होऊ शकतो. आपण दुसऱ्यांशी कम्पेअर करायची गरज नाहीये. आपण स्वतःला पुश करून, आपले लिमिट्स पुश करून स्वतःला हिरो बनवणं आवश्यक. म्हणून कीप पुशिंग, कीप लर्निंग, कीप ग्रोइंग, बी युअर ओन हिरो. यू आर ऑसम.